रुको जरा, सबर करो। आ रहा हूँ जोश में और एक जाम मेरे साथी। और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता। सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो, मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सब्सक्राइब करो, मुझे नहीं पता। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागला मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपला व्हिडिओला लाईक केला नसेल लाईक करूंगा, शेअर नाही केलं तर शेअर करूंगा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे बेल आयकॉन ऑन वरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केलं मिळेल सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे मित्रांनो, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो जे का जर तुम्हाला फ्री मटेरियल हवा असेल तर टेलिग्राम ग्रुपला पण प्रोवाइड करत असतो मित्रांनो। आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे मित्रांनो, तिथून जाऊन तुम्ही अगदी फ्री मध्ये जे काही मटेरियल हवं ते डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर प्लास्टिक हायलाइट मशीनला ओपन करायचं मित्रांनो। मग प्लास्टिक प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून झाले मित्रांनो। सर्वात अगोदर प्लास्टिक बीट मार्क प्रेसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर एकदम छान असं आपण बीट्स वगैरे लावून दिले मित्रांनो। मग आपलं फर्स्ट लायच मित्रांनो प्लस सेकंड वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग प्लास्टिक फोटो मित्रांनो फोटोला ऍड करून घ्यायचं मित्रांनो। ऍड केल्यानंतर वर 3 डॉट वरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून। जर तुम्हाला ह्यापेक्षा पण फुल स्क्रीन मध्ये सेट करायचं तर मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं। मग आपला आणखीन 3 नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करून अशा प्रोजेक्ट मोठी करून घ्यायचं। मोठी करून घेऊन अशा प्रोजेक्ट वरच्या बाजूला सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो लास्ट पण जायचं। मग आपला फोटोला ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला सेकंड बीटला यायचं मित्रांनो। मग अशा प्रोजेक्ट 2 पार्ट मध्ये कट करायचं आणि सेकंड बीटला 2 पार्ट मध्ये। जसं मी फोटो वगैरे कट करता मित्रांनो त्या स्टेजमध्ये फोटो वगैरे लवकर कट करून घ्या। अशा प्रोजेक्ट फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला अशा प्रोजेक्ट फर्स्टला यायचं मित्रांनो 5 पण 20च्या बीटला प्लस सेकंड वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रोजेक्ट फर्स्टला यायचं। इथे एक इमोजी पिन आहे, इमोजी पिनला ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल। फर्स्टला यायचं प्लस सेकंड वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये अशा प्रकारे इथे एक व्हिडिओ दिलेला व्हिडिओला ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला वर 3 डॉट वरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। जसं की आपला MP3 सॉन्ग मध्ये कन्वर्ट झालेलं दिसून जाईल। जे खालचं लोगोचा व्हिडिओ त्या खालच्या लोगोचा व्हिडिओला डिलीट करून घ्या। डिलीट केल्यानंतर मित्रांनो जे फोटोज आहेत ह्या सर्व फोटोज मध्ये इफेक्ट वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। शेक इफेक्ट प्रेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर जे 1 नंबरच्या फर्स्ट फोटो वरती क्लिक करून इफेक्ट वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रोजेक्ट बीट मार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर जे फर्स्ट 1 नंबरचे फोटो आहे त्या फोटो वरती क्लिक करून इफेक्ट वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो शेक इफेक्ट प्रेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर जे सेकंड बीटचे जे सेकंड फोटो मित्रांनो या फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्ट वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं। बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथं मग आपला जे फर्स्ट फोटो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला एक फोटो सोडायचा जगा सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। जसं मी एक फोटो सोडून एका फोटोला इफेक्ट लावता मित्रांनो त्या स्टेजमध्ये इफेक्ट वगैरे लावून घ्या मित्रांनो। अशा जे इफेक्ट वगैरे लावल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं। बीट मार्क प्रेस शेक इफेक्ट प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे काही लास्ट उरलेली फोटो मित्रांनो 3 नंबरच्या त्या फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्ट वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। वरचे जे 3 लेयर दिसून येतात 3 लेयरला सिलेक्ट करून घ्यायचं। सिलेक्ट केल्यानंतर डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करून कॉपी 3 लेयर्स करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर बीट मार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला पेस्ट 3 लेयर्स करून घ्यायचं। पेस्ट 3 लेयर्स केल्यानंतर मित्रांनो मग आपले जे सेकंड बीटचे जे सेकंड फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला एक फोटो सोडायचा सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। जसं मी इफेक्ट वगैरे लावण्यासाठी सांगत आहे मित्रांनो त्या स्टेजमध्ये इफेक्ट वगैरे लावून घ्या मित्रांनो। अशा प्रकारे इफेक्ट वगैरे लावल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त पद्धतीने बनवून रेडी झालेला मित्रांनो। मग आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये। तो आपण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके।